नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज बनवणार आहे मी एकदम टेस्टी असा हेल्दी पिझ्झा अगदी सोप्या पद्धतीने. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी एक चपाती लाटून घेतलेली आहे, छान परतवून घेतलेली आहे. त्याला आता आपण सॉस ॲड करायचा आहे. आपला टोमॅटो सॉस ॲड करते. तुमच्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता. टोमॅटो सॉस ॲड केल्यानंतर आपल्या ह्याच्यामध्ये मेयोनीज ॲड करायचं आहे. ते दोन्ही आपल्याला छान मिक्स करून छान पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता कोणत्याही ब्रँडचा तुम्ही मेयोनीज सॉस वापरला तरी चालेल. आता इथे आपल्याला छान सॉस अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे. बघा एकदम टेस्टी आणि हेल्दी असा हा पिझ्झा चपातीचा तयार होतो. मैदा न वापरता बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यावर मोझरेला चीज ॲड करणार आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चीज ॲड करायचे, कमी जास्त. बघा आता इथे मोझरेला चीज ॲड झाल्यानंतर आपल्या इथे ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही भाज्या याच्यावर ॲड करू शकता. आता इथे माझ्याकडे टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदा आहे, ते मी ॲड करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला थोडंसं वरतून चीज ॲड करायचं आहे. नंतर ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स पण ॲड करायचं आहे. बघा तुम्ही पाहू शकता आता इथे आपल्या भाज्या ॲड होत आहेत. एकदम मस्त टेस्टी असा हा पिझ्झा तयार होतो. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्कीच ट्राय करा. बघा आता इथं झालेलं आहे ॲड करून. आता ऑर्गॅनो ॲड करत आहे मी. ऑर्गॅनो नंतर थोडंसं चिली फ्लेक्स, कारण मी जास्त तिखट बनवणार नाही आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता. त्यानंतर आपल्याला पिझ्झा पॅनमध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला हे 5 ते 7 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लो फ्लेमवर. बघा आता 5 मिनिटानंतर आपला हा पिझ्झा एकदम छान असा रेडी झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता आपण हा साईडला काढून घेऊया आणि याचे पीसेस कट करूया. एकदम कुरकुरीत छान असा आपला हा चपाती पिझ्झा तयार होतो. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. बघा एकदम छान पीसेस होत आहेत. एकदम हेल्दी टेस्टी असा हा चपाती पिझ्झा होतो. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.